कुकिंगचा आणि माझा प्रवास बरेचसे फॉलोअर्सने विचारलेलं की कुठे तुम्ही कुकिंग क्लासेस केले का. तर आज त्यांच्यासाठी स्पेशल हा व्हिडिओ शूट करते. आणि मला हे म्हणायचं आहे की लग्नाआधी मलाही काही इतकं येत नव्हतं डिटेल. तेव्हा मला कशात काय टाकायचं हे कळायचं, कारण चालता फिरता आईला बघायची स्वयंपाक करताना, तेव्हा तितकं माहिती होतं. पण स्पेशली कधी स्वयंपाक बनवून नाही खाऊ घातलेलं सर्वांना, कारण मुलीला अभ्यास आहे म्हणून आईच स्वयंपाकात असायची कायम. मला तेवढं कधी करावं लागलं नाही. आणि खरा प्रवास माझा लग्नानंतर सुरू झाला कुकिंगचा. आणि तेव्हाही असं होतं ना, कधी भाजीत मीठ कमी झालं, कधी जास्त झालं, तर घरचे सासूबाई सासरे काही बोलायचे नाही, आनंदाने खाऊन घ्यायचे. कधी नाव ठेवलं नाही. आणि नवरा होता थोडा चुजे, पण तो सांगायचा प्रेमाने की आज असं झालं बरं का, तसं झालं बरं का. मग त्या गोष्टीतून मोटिवेशन मिळालं की नाही, आपल्याला कुणीच काही बोलत नाही, आपण अजून चांगला प्रयत्न करायचा. मग हळूहळू जेवणात रुची वाढायला लागली. मग वेगवेगळ्या डिशेस यूट्यूबला बघून, एकमेकांचं कोणाला विचारून बऱ्याचशा गोष्टी सासूबाईंकडनं शिकली, आईकडनं रेसिपी विचारून असं काही काही करायला लागली. म्हणजे तेव्हा खरा प्रवास कुकिंगचा झाला की एक सून म्हणून आपण स्वयंपाकाला लागतो, आई म्हणून स्वयंपाकाला लागतो, तेव्हा बऱ्याचशा डिशेस आपण बनवतो. आणि हा प्रवास माझा इतका 1 आणि 2 वर्षाचा नव्हता. बायका म्हणता रेसिपी पाठवा. कसं काय लगेच पाठवून द्यायची हो. या रेसिपीसाठी, एका साध्या बिर्याणीच्या रेसिपीसाठी मी गेले 11 वर्ष घालवली आहे. त्या गोष्टीत परफेक्शन येण्यासाठी मी, आणि माझ्या घरच्यांनाही माहिती आहे की मी 11 वर्ष लावली आहे त्या गोष्टीला परफेक्ट करायला. कुठलीही एक डिश परफेक्ट करायला मला बरेच दिवस गेलेले त्यात, कारण जोपर्यंत ती परफेक्ट येत नाही तोपर्यंत मी त्यात खूप प्रयत्न केले. आणि हा प्रवास इतकाही सोपा नसतो. म्हणून आज माझे जे परफेक्शन दिसतात आणि जेवणात टेस्ट येते, तो हा कालावधी मी तेवढा घालवला आहे त्यात. तेव्हा जाऊन मी हा बिझनेस स्टार्ट केला आहे. आणि आज स्पेशल त्या खवय्यांसाठी की जे कोमल्स किचनमधून जेही जेवण जातं ते आनंदाने खातात, ते माझे आभार मानतात. तर आज मलाही त्या माऊल्यांचा आभार मानायचा आहे की नाही, त्या माऊल्या होत्या, माझी सासूबाई होती, आई होती, त्यामुळे मला ह्या सगळ्या गोष्टी जमल्या. आणि ह्याच जेवणामध्ये जे मिरची मसाले येतात, ह्या सगळ्या गोष्टी होममेड मी जे सर्व करते ते कोण करतं, ती माझी सासूबाई. सगळे मिरची मसाले मला वर्षभराचे पुरवते. आणि तुम्हाला कुणाला हवे असेल घरगुती मिरची मसाले, हळद, ते सगळं कांडप यंत्रातून स्वच्छ बनवून तयार करून देतात. आणि त्यानंतर कुरडया, पापड, वाळवणाचे सर्व पदार्थ जे काही असतात ते सर्व मला प्रोव्हाइड करतात. तेव्हा जाऊन मी हा बिझनेस चालवू शकते. आणि तुम्हालाही कोणाला हवा असेल तर मी दिलेल्या नंबरवर नक्कीच कॉन्टॅक्ट करा आणि प्री बुकिंग करा, जेणेकरून त्या तुमच्यासाठीही बनवतील आणि माझ्यासाठीही बनवेल. ही जी ऑर्डर बनवते ते चिकन दम बिर्याणी आहे. 4 किलोची दम बिर्याणी होती ही. आणि आज लेट पोस्ट करते आहे, कारण आज अंगारकी चतुर्थी आहे. परत तुम्ही म्हणणार चतुर्थीला नॉनव्हेज कसं बनवलं, तर हे थोडं लेट झाला पोस्टिंगला व्हिडिओ. पण कोणाला बुक करायचं असेल, ऑर्डर करायचं असेल, माझ्या दिलेल्या नंबरला कॉन्टॅक्ट करा. बाय पोर्टर ऑल ओव्हर पुण्यामध्ये डिलिव्हरीज जातात फूडच्या.